सर्व मान्यवर, माझे आलेले बंदी बघून माता, सर्वांना माझा नमस्कार. ही पद्धतच चुकीची आहे की आपण उभा राहून नमस्कार करतो. ऍक्च्युली आलेल्या लोकांचा मी एक मुलगी, एक बहीण, एक आई, एक वहिनी आणि फ्युचरमध्ये होणारी एक आजी आहे. हे सांगण्याचा उद्देश असा होता, व्यक्ती एक, नाते अनेक, आणि प्रत्येक वेळेस आई म्हणून, बहीण म्हणून, ताई म्हणून, आजी म्हणून जे काय असेल सगळे आपल्याकडनंच अपेक्षा करतात. आपल्याला इतक्यात ऐकण्यात आलं असेल की संघाचे पूजनीय श्री सर संघचालकजी मोहन भागवतजी यांनी पंचपरिवर्तन म्हणजे देश बदलण्याचे 5 उपदेश सांगितले. मी त्यात फक्त एक स्त्रीचा आणि एक आईचा आवाज जोडते. सगळ्यात पहिला म्हणजे हे काय भाषण किंवा उपदेश वगैरे नाहीये. मला वाटतं माझं ऐकल्यानंतर खूप साऱ्या महिला असं म्हणतील की हे तर मलाही माहित होतं, हे तर मी रोजही करते, मी नवीन काय ऐकते. पण पुढच्या पिढीसाठी हे ऐकणं फार गरजेचं आहे. सांगावं म्हणून मी सांगते की हे 5 पंच परिवर्तन म्हणजे सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संस्कार, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्य, जे आपण रोजच्या जीवनातही करतो. सुरुवात करेल मी सामाजिक समरसता. एक आई म्हणून आपला ह्याच्यात कसा सहभाग असतो. आपल्या सर्वांचं घरात किचन तर असेल, स्वयंपाकघर. अजून मी एकही घर नाही पाहिले की जिथे स्वयंपाकघराला लॉक असतो. म्हणजे आपण सगळ्या रूमला लॉक लावतो पण स्वयंपाकघराला लावत नाही. तर तिथूनच एक उदाहरण सांगते. बरेच वेळेस आपण पोळ्या भाकऱ्या एका तव्यावर भाजतो. तव्याने कधी आपल्याला विचारलं नाहीये की आज मला कोणत्या जाती, कोणत्या धर्माची पोळी भाजायची. मग आपण ती वाढताना का विचारतो की ही कोणती व्यक्ती खाणार आहे. इथूनच आपल्याला समजलं पाहिजे हा आपल्या आईने शिकवलेला आपल्याला समरसता आहे. आई जेव्हा आपल्या डब्यात पोळ्या करून देते, तिच्या डोक्यात एकच विचार असतो की कणकेमध्ये मीठ आहे ना, चपातीला व्यवस्थित तूप लागलेलं आहे ना, मुलांसोबत जो हा डब्बा खाणार आहे त्याला ही पोळी किंवा तिला ही पोळी आवडेल ना. पण तिने कधी विचारलं नाही की शिपाईच्या मुलाने तुझा डब्बा खाल्लाय, सिक्युरिटी गार्डने खाल्लाय. आपण विचारतो का कधी आई म्हणून? कधीच नाही विचारत. तर मग हेच जेवण एका व्यक्तीला आपल्या घरात अतिथी म्हणून आल्यानंतर देताना आपण त्याची जात का विचारतो. त्यामुळे हा आपल्याकडे पिढी चाललेले विचार आहेत आणि हे आपल्याला काही नवीन नाहीये. सामाजिक समरसता आणि आपण हे आपल्या मुलांमध्ये व्यवस्थित पद्धतीने रुजवले पाहिजे. आज आपण मुलांना शाळेत पाठवतो हीच आशा करून की हे काहीतरी चांगले बनतील. मी एवढी फीस भरली, एवढं डोनेशन दिलेले. पण फक्त मुलांना शिक्षण देऊन चालेल का? जर ते संस्कारच शून्य असतील तर मला नाही वाटत एखादी चांगली आई हे असं घडवू शकते. अपेक्षा आपल्या एकच असतात की ताटाला ताट लावून बसणं, मुलांमध्ये भेदभाव न करणं. इथून आपण सुरुवात केली पाहिजे. घरामध्ये आपल्या सुनेचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला लहानपणापासून शिकवलेले, मी पुण्याची, की सुना म्हणजे घरातल्या मुली आणि लग्न होऊन जाणाऱ्या मुली हे परधन आहे. मग सुनांना जर तुम्ही सन्मान दिला तर येणारी पिढी पण आपल्या आई वडिलांना तो सन्मान देईल. सणांचा समावेश. तुम्हाला काय वाटतं हे गणपतीचे मोदक वगैरे, दिवाळीचा फराळ वगैरे आपण हे का करतो? घरामध्ये अगरबत्ती आणतो, धूप जाळतो, का करतो? कारण की आपल्या बाजूच्या घरामध्ये आपला केलेला स्वयंपाक पोचला पाहिजे. आपण त्यांना फराळ दिला पाहिजे, त्यांनीही आपल्याला ते परत दिलं पाहिजे. ह्याच्यामुळे सण म्हणजे फक्त पूजा नाही, ही नाती सांभाळणं आणि नाती जोडणं आहे. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगेन. माझा नवरा काश्मीरचा आहे. आम्हाला आत्ताच एक मुलगा झाला. तर मला अचानक तिथली एक पद्धत कळाली की मुलगा 3 वर्षाचा होईपर्यंत आईने किंवा वडिलांनी एकही नवीन गोष्ट घ्यायची नसते. मला फार अजीब वाटलं. मी म्हटलं आता आपण आर्थिक पद्धतीने चांगले आहोत, टेक्नॉलॉजी आहे, डिजिटल आहे. पण माझे सासू सासरे म्हणले नाही, काश्मीरची ही पद्धत आहे, ही आपण पाळली पाहिजे. 3 वर्ष पूर्ण काश्मीरची लोक आपल्या बाळाला बघायला येतात आणि ते आपल्याला सर्व वस्तू भेट देतात. आपण त्याच्या व्यतिरिक्त काहीही 3 वर्ष विकत घ्यायचं नाही. यातनं मी काय शिकले?
की मी नाते जोडायला शिकले. त्यांनी मला नाते जोडायला शिकवलं, तोडायला नाही. हीच आपली हिंदू पद्धत आहे. दुसरा विषय तर माझ्या फार जवळचा आहे, कुटुंब प्रबोधन. विपिनजी, मी तुमचे फार आभार मानते. जेव्हा मी ह्या रस्त्यातनं ह्यापूर्वी जात होते, गेले 8 वर्ष मी मुंबईत आहे, मला सदैव असं वाटायचं की मी इथे कुणालाच ओळखत नाही. मला असं वाटायचं की मी कोणतरी वेगळी आहे, मुंबईची लोक फार वेगळी आहेत. पण आज तुमच्यासोबत बसल्यामुळे आज तुम्ही मला इतके माहेरचे हात दिलेले की मी कधीच विसरणार नाही. मी इथे छान हे संगीत पाहिलं, कीर्तन पाहिलं, तुमच्याबरोबर हा 3 तास घालवला. हेच माझं कुटुंब आहे. मी जिथे आहे तिथेच माझं कुटुंब सुरू होतं. आता कुटुंब म्हणजे काय त्याची सुरुवात मी करते. तनुजाताईंनी एक कीर्तन गायलं. माझं आधी फारसं लक्ष नव्हतं, पण अचानक त्यांनी राजा नहुषचं नाव घेतलं. म्हणजे विपिनजींना माहित आहे, पण तुमच्यासोबत, कारण की तुम्ही परिवार आहे, मी बोलते. मला 16 वर्षांनंतर मुलगा झाला, मागच्याच वर्षी झाला, आणि त्याचं अक्षर न आलं. माझ्या नवऱ्याने फार उत्साहाने काहीतरी मला ऐतिहासिक नाव शोधूया, इतकं सगळं चांगलं झालं. तर त्यांनी राजा नहुष नहुष नाव शोधलं. आणि बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं नहुष नावाचा अर्थ काय. मी त्याची शोध केली, सगळं सांगितलं. पण आज तुम्हाला सांगू, जेव्हा त्या कीर्तन म्हणत होत्या, नहुष घरी आहे, त्याला काहीच माहित नाही. पण 2 मिनिटांसाठी आई म्हणून मला अभिमान वाटला की माझा मुलगा नाहीये, पण त्याचं नाव आज कीर्तनातनं आलेलं. तर ह्यालाच म्हणतात आई. आणि मी मानते की जगात कोणतीही विद्यापीठ श्रेष्ठ नाहीये. आई नावाची विद्यापीठ ही तिच्यात श्रेष्ठ आहे. प्रत्येक घरात विपिनजी एक विद्यापीठ असते आणि आपण त्याला फॉलो केलंच पाहिजे. आता कुटुंब म्हणजे काय हे मला तुम्हाला सांगायची गरज आहे. पण आता काय झालेले, जसं मगाशी ते बोलले की फ्री इंटरनेट आलेलं आहे, अतिशय चांगलं आहे, अतिशय चांगलं. पण त्या फ्री इंटरनेटमुळे आपली नाती तुटत चालली. आता ती आपल्याला जोडायची आहेत का नाही ते आपली चॉईस आहे. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? सकाळी बाबा ऑफिसला निघतात, आई स्वयंपाक घरात असतील, आणि मुलांना जसा जसा वेळ मिळेल, आपण तर बिचारेच म्हणतो, ते बिचारे मोबाईलवर असतात. हा संवाद झाला. कुणीतरी मला फार प्रेमाने विचारलं, अरे वा, तू मुंबईत आली, तुझ्या घरात काय काय आहे? मी उत्तर काय द्यावं? माझ्या घरात मोठा टीव्ही आहे, मोठा फ्रीज आहे, माझ्या नवऱ्याने मोठी गाडी घेतली आहे. पण त्यांनी मला एकच विचारलं, पण तुला घरातल्यांशी संवाद करायला वेळ मिळतो का? कारण की हे सगळ्यांचा उपभोग केला, याच्यातनं तुला वेळ येतो का? कारण की तुझा अर्धा वेळ तर मालिका बघण्यात जाईल, अर्धा वेळ तर मुंबई बघण्यात जाईल. मग तू करणार काय या सगळ्या गोष्टींचं? तोपर्यंत तुझी नाते जिवंतपणे संपतील. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, हे मटेरियलिस्टिक लाईफ जे मी इतक्या वर्ष ऐकत होते, ते आज माझ्या घरात शिरायला लागले. तर ह्याला आई म्हणून मीच रोखू शकते. टीव्ही किती वेळ लावावा, गाड्यांमध्ये किती वेळ फिरावं, आपल्या आजूबाजूला कोण राहतंय कोण नाही, त्यांच्याकडे संतान आहे का नाही, आजारी लोक आहेत का नाही, आजी आजोबा आहेत का नाही, हे वेळापत्रक कुणी करावं. हे तर लहानपणापासून आम्ही केलेले. मी तर मिलेनियम वगैरे असं म्हणते, पण मी खरं सांगायचं तर आज मी 4:15 वाजता एकाला भेटायची वेळ दिली होती. आता आई म्हणून तुम्ही ऐका, मी चांगलं आवरलं, आता मी चप्पल घालणार आणि निघणार. तेवढाच माझा मुलगा झोपेतनं उठला आणि त्यांनी केली होती आता इंग्रजी भाषेत पॉटी, आणि तो माझ्याकडे बघत होता. आता विपिनजी हे ऐकण्यासारखे, स्त्री म्हणून मी एका ठिकाणी लेट गेलेली चालते, पण आई म्हणून मी त्या मुलाला मायेपासून लांब ठेवू शकते का? तर आई म्हणून नेहमी हा प्रश्न येतो. त्यामुळे कुणीही मला म्हणलं की जेनझी, मिलेनियम वगैरे, मी सगळ्यांना एकच उत्तर देते, कुठल्याही सालातली आई घ्या, शिवाजींची आई घ्या, आमची आई घ्या, किंवा आम्ही आई झालेल्या घ्या, आजपर्यंत आईनी मुलांना किंवा परिवारांना सांभाळण्यासाठी घड्याळाचा उपयोग केलेला नाही. की आता तुझी वेळ आहे तर मी उभी आहे, आता माझी वेळ आहे, तू उभी राहा. आई असं कधीच करत नाही. मी खूप कुटुंब पाहिलेले जिकडे वयस्कर आया सुद्धा आपल्या मुलांच्या एका हाकेवर वेळ वगैरे न बघता, गुडघेदुखी त्रास न बघता त्या किचन मध्ये उभा राहतात.
आणि हे इतके छोटे छोटे गोष्ट आहेत आपल्या कुटुंबातले, आणि ह्याच्यातनं आनंद येतो. म्हणजे मला कळत नाही, फ्लॅटचे दरवाजे लावून घराच्या आत 24 तास टीव्ही इंटरनेट लावून आपल्याला काय मजा मिळते. म्हणजे ह्याच्यावर एक मला वाटतं एक संवाद झाला पाहिजे, कारण की प्रत्येक आई एक विद्यापीठ आहे. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या मुलाने जर त्याच्या वडिलांना असा प्रश्न विचारला की बाबा तू मला खूप सुंदर मोबाईल दिलाय, तू मला खूप सुंदर गाडी दिली, फार चांगले कपडे दिले, पण बाबा तुला आठवतं का तू शेवटचा माझ्या बरोबर केव्हा खेळलास? तेव्हा मी बंधू म्हणून तुम्हा सगळ्यांना विचारते, उत्तर देताना थोडस जडच होईल, कदाचित मी चुकीची असेल, तुम्ही वेळ देत असाल, पण आत्ताच बघताना मला असं वाटतं. त्याच्यानंतर नवरे, आजकाल सेल फार लागतात हा बाहेर, नवरे खूप छान छान साड्या वगैरे आणतात महिलांसाठी, माझाही नवरा आणतो. पण त्याला एक लक्षात येत नाही की सोन्याची चेन, ती साडी, ते फार चांगलं वाटतं, पण माझ्या मनात जी बेचैनी चाललेली आहे त्याच्यावर त्यांनी कधी बसून संवाद केलेला आहे का? जेव्हा माझे आई वडील किंवा त्याचे आई वडील किंवा आपल्या घरातले कुणी वयस्कर व्यक्ती आजारी पडले, तुम्हाला मी खरं सांगते, पहिलं वाक्य नेहमी असं असतं, मोठ्यातला मोठा दवाखाना करू, पाहिजे तितकं औषधावर खर्च करू. अरे बाबा, पण जेव्हा तेच वयस्कर व्यक्ती घराच्या कोपऱ्यात बसून रोज तुला मूड घालताना किंवा मुलांशी रोज म्हणतात, अरे कधीतरी माझं ऐकशील का, तेव्हा तुझ्या या औषधांचा आणि ह्या दवाखान्याचा काय उपयोग आहे? तर मला तरी असं वाटतं की कुटुंब प्रबोधन, विपिनजी हा विषय तुम्ही मला न देता जर इथल्या बायकांना आज माईक देऊन दिला असता तर कदाचित उत्साह वेगळाच असता. म्हणजे माझ्या डोळ्यातनं तर अश्रू आले जेव्हा मी आज पाहिलं की राजा नहुषला कसा अहंकार आला आणि तो मीपणामध्ये तो सर्प युनित गेला. मी 2 मिनिटं विचार केला, आज माझा नवराही आला, मला वेळ नाही मिळाला बोलायला, की आपल्या नहुषला जर अहंकार आला तर मला एक उत्तर द्या. माझ्या नहुषला अहंकार आला तर त्याला सुधरवणार कोण? आई सोडून दुसरं कुठलं वाक्य आहे का? नाही असेल तर सांगा. म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी, हे डीप सायन्स वगैरे मला तर इतकं समजत नाही. जर यांनी एखादी व्हर्च्युअल आई पण दिली असेल तर तुम्ही मला प्लीज ती गिफ्ट करा, कारण की मलाही मग माझं आयुष्य व्यवस्थित जगता येईल. आणि माझा परिचय देताना मी 33 देशांतनं शिक्षण घेतले, पण मी जिजाईच्याच म्हणण्याने जाते की जाऊन सगळीकडे स्ट्रॅटेजी शिकून यायची, पण त्याचा वापर फक्त आपल्याच देशात करायचा. आई सक्षम होऊ नये हे जे कोणी म्हणत असेल त्याचा मला पूर्ण विरोध आहे. कारण की देशातले पंतप्रधानांनाही घडवणारी आई होती, आपल्या महाराष्ट्रातल्या सीएमलाही घडवणारी आई आहे, कलेक्टरलाही, शिक्षकालाही. मला वाटत नाही आईपेक्षा मोठा शब्द इथं असू शकतो. तर कुटुंब प्रबोधन हे आपल्या हिंदू स्त्रियांनी जर सांभाळलं नाही तर मला वाटत नाही की हे पुढे संस्कारात राहील. मी माझ्या आजीलाही कधी 20 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन पिताना पाहिलेलं नाही. मी फार वेळा विचार करते, त्या बाईसोबत मी इतकी राहिले, आता मी ती बाईच म्हणते कारण की आजकाल असाच उल्लेख होत असतो, आजी तर कमीच ऐकते. कीर्तनाला जात होते, ती मला आवडत होती, केस धुवत होती, आईकडनं वाचवत होती, पण तिने कधीच चॅट जीपीटीचा उपयोग नाही केला. का असं? आणि चॅट जीपीटीचा उपयोग न करता, झेप्टोचा उपयोग न करता, मालिका न बघता आज ती मला इतक्या वर्षानंतर पण आठवते. आज मला केस धुताना आठवतं की माझी आजी असते तर तिने खूप सोप्या प्रकारे हे काम केलं असतं. आठवतंय ना? मला असा कुठला तरी, म्हणजे माझं तर आव्हान आहे की मला असं कुठलं तरी टेक्नॉलॉजी द्या ज्याच्यामधनं मी नाते व्हर्च्युअली अनुभव करू शकते. म्हणजे युट्यूब आणि गुगल आपल्याला रेसिपी देऊ शकतील, पण आईच्या हाताची चव कोण देईल? हे बघा, पोळी तर एकसारखी सगळ्या घरात बनते, बरोबर ना? पण प्रत्येक आईच्या पोळीची चव का वेगळी असते? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जर चॅट जीपीटी देऊ शकलं तर मला वाटतं की म्हणजे मला सगळंच मिळालं. आणि ह्या काय म्हणतात ते, आजकाल एक खूप चांगला शब्द आहे, म्हणजे मी पण त्याला स्वीकारत चाललेली आहे, माय स्पेस. यू आर एंटरिंग इन टू माय स्पेस. म्हणजे जे काय आपण करतोय आपण मिळून करूया. आज थोडासा उशीर झाला, माझा नवरा आला, तो माझ्यावर चिडला, मी त्याला सरळ म्हणलं, तू माझ्यासाठी आलेला आहेस ना?
मग आता ही तुझी स्पेस नाही, आता ही आपली स्पेस. त्यामुळे आई सारखं विद्यापीठ मी लिहून देते. न्यूयॉर्कला जा, फ्रान्सला जा, युरोपला जा, आईपेक्षा मोठी विद्यापीठ तुम्ही जर मला दाखवू शकला तर नाही मी तिथे ऍडमिशन घेतलं तर बघा. त्यामुळे मला वाटतं आई म्हणून तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरण हा विषय पण आई सोबत येतो. एक तुळस लावली तर काय होईल? थोडस ऑक्सिजन वाढेल. त्या थोड्याशा ऑक्सिजननी काय होणार आहे? कधीतरी बसून लोकसंख्या काढा. मुंबईत घरं किती आहेत ती बघा. प्रत्येक घरातनं जर आपण प्लास्टिकच्या कुंड्या काढून, मला कळत नाही ते सजावट प्लास्टिकच्या कुंड्यांनी ऑर्गॅनिक काय असतं ते माझ्या अजून लक्षात नाही आले, पण एक कुंडी तुळशीची किंवा एखादी कढीपत्त्याची, कोथिंबिरीची, टमाटरची, मिरचीची जर एखाद्या आईने तिच्या टेरेसला लावली तर काय पद्धतीने आपण आपल्या मुलांना फ्युचरमध्ये शुद्ध हवा आणि शुद्ध जेवण देऊ शकू ह्याचा तुम्हालाच अंदाज येणार नाही. आणि पर्यावरणाच्या काय गोष्टी, जसं मी म्हणलं माझ्या आजीने तर कधी पाण्याची बाटली नाही घेतली, पण आपण सगळ्यात पहिले उभे असतो. बाळा तुला तहान लागली का? बघ एखादं दुकान उघड आहे का? तुला पटकन प्लास्टिकची बाटली घेतो. त्याने आपण काय करतोय? आपण कॅन्सर वाढवतोय, आपण त्याचा आरोग्य खराब करतोय. आणि ती प्लास्टिकची बाटली ही आजकाल तर टीव्हीवर येतं पण की त्याला जाळून, त्याला फेकून, त्याला बरी करून, काही करून त्याला 200 वर्ष लागतात. मग आपण ही 200 वर्षानंतर आहोत का ती हवा शुद्ध करायला? बाटलीची वेळ तर संपली असेल, पण त्याच्यासोबत आपली संपली असेल. मग आजकाल जे नवीन हे निघाले, भूक लागली 2च मिनिटं थांब, सांगा बरं काय देणार तुम्ही? हा, आणि तुम्ही मुलाला तर मॅगी दिली, त्याचं पोट भरलं, त्याच्या रॅपरचं काय? जमिनीचं पोट भरेल का? 200 वर्ष तिला ते रॅपर घेऊन बसावं लागेल. तुमच्याच वाक्यातनं खरं तर हा विषय पर्यावरण घडू शकतो. मी आजकाल बघते साधारण एक टमाटर, कांदा काहीतरी घ्यायचं असेल, पटकन भाजीवाला प्लास्टिकची पिशवी देतो. समजा या सोसायटीत किंवा या बसलेल्यांमध्ये 40 घर आहेत, रोज एक प्लास्टिकची कॅरी बॅग घरी येते. 30 दिवसात किती झाले? 40 गुणिले 30 1200 झाले. वर्षभरात करा किती झाले? हे नुकसान आहे. कापडाची पिशवी वापरायला सुरू करा. प्लास्टिकच्या बॉटलच्या बदले तुम्ही तुमच्यातच विचार करा की आपण एकामेकांच्या मुलांना कशामध्ये पाणी देऊ शकतो. आम्ही लहान होतो, आम्ही खेळायचो तेव्हा मला वाटतं मातीचे घडे असायचे पाण्याने भरलेले. मला कुठलीच आई आठवत नाहीये 30-40 वर्षापूर्वी जी प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन बसलेली होती की मुलांना खेळून थकला आहात, या या पटकन प्लास्टिकच्या बाटल्या घ्या. तुम्हाला आठवतेय का? मला पण रिलेट करते. एवढ्यात या 5-1 वर्षात असं काय घडलंय की आपल्याकडे प्लास्टिक एवढ्या जोरात आलेली? तुम्ही विचार केला, मी तर विचार केलाय, तुम्ही विचार करा की हे सगळं कसे करू शकता. आणि बाकी साऱ्या क्षुल्लक गोष्टी, सकाळी एसीची हवा आपल्या घरात आपल्याला ठेवायची असती म्हणून आपण खिडक्या उघडत नाही, धूळ येईल. पण एसी शुद्ध हवा देते का? असेल तर चॅट जीपीटीला विचारा, मी चुकीची असेल. आपल्या मुलाला किती वेळ एसीत झोपवावं, किती वेळ फॅनच्या खाली? त्याला समुद्र किनारे द्या. मुंबईला समुद्र आहे म्हणून मी इथं आले, पण इथल्या आयांना वेळच नाही त्या मुलांना न्यायला. ह्याच्यावर आपण जोर दिला पाहिजे. चौथा आणि सोपा विषय, स्वदेशी. स्वदेशीचा अर्थ काय? तुझ्या घरात जे छान बनतं ते मी घेऊ शकते का? माझ्याकडे जे छान आहे ते मी तुला देऊ शकते का? ह्यालाच म्हणतात स्वदेशी. आपण म्हणतो आपल्या मुलांना नोकऱ्या नाही, अनएम्प्लॉयमेंट वाढलंय. मला एक सांगा, आपण जर विदेशी प्रोडक्ट घेत राहिलो, समजा ते 100 रुपयाला असेल, 80 रुपये विदेशात जातात, 20 रुपये भारतात राहतात. त्या 20 रुपयामध्ये तुमच्या मुलाला नोकरी मिळेल का? अरे निदान भारतातला नाही, ज्याचा असेंब्ली भारतात होतं असे तरी प्रोडक्ट तुम्ही घ्या की ज्यामुळे माझे भाऊ, माझे बंधू ह्यांना नोकऱ्या मिळतील. आता ह्याच्यापेक्षा सोपा विषय स्वदेशीचा मी सांगू शकत नाही. शेजारची स्त्री जर एखादी, आमच्या वेळेस तर कुठल्या स्त्रिया मसाले करायचे, कुणी हळदी करायचे, कुणी पापड करायचं. मी स्वतः रांगेत उभी राहिलेली आहे की ताई तुमच्याकडचं संपू देऊ नका, नाही तर माझी आई मला मारेल. माझे बाबा खाणार तर हेच ह्याचे पापड. पण मला लहानपणी आठवत नाही की मी कुठल्या स्पेसिफिक ब्रँडसाठी जाऊन उभी राहत होते किंवा 2 मिनिट रुक जाओ झेप्टो में आ जाएगा. आम्हाला सांगून पाठवायचे, लाईनीत जर उभी राहिली नाही, कंटाळ केला, खेळायला गेली तर पप्पा फार रागवतील, त्यांना तेच प्रोडक्ट आवडतो.
मग आपण इतके लवकर हे स्वदेशी कसं विसरलो? आपली बुद्धी शॉर्ट टर्म आहे का आपण गजनी झालोय? त्याच्यावर आपल्यालाच विचार करावा लागेल. नागरिक कर्तव्य हे काय असतं? काय नसतंच. मी सुरुवातच केली. छान छान घरं आहेत, त्याला छान छान कड्या लागल्या. कुणीतरी म्हणलं की कुलूप बिलूप लावले, सीसीटीव्ही वगैरे आहे का? शेजारच्या घरी भांडण चाललंय, शेजारच्या मुलाला लागले, बाजूचे आजोबा आजी आजारी. अरे आपल्याला काय करायचंय? आपण आपलंच बघूया ना. अरे आपली मालिका लागेल तर सोड सोड तो विषय. चला चला आवाज मोठा करा. ह्याला म्हणू का आपण नागरिक कर्तव्य? आपण म्हणत असतो तर मला माहित नाही. आपलं कर्तव्य हेच आहे. आपले मुलं कॉम्पिटिशनला नाहीयेत. एखाद्या मैत्रिणीचा मुलगा कुणाच्या घरी काही चांगलं घडत असेल तर पूर्वी आम्ही एकमेकांच्या घरी जात होतो. मला तर इतकंही आठवतंय, मी वाड्यातनं आलेली आहे. तर माझ्या एका मैत्रिणीला एखादं स्थळ बघायला आलं तर ती आम्हाला विचारायची की आम्ही कपडे वगैरे बदलायला किंवा समोसा वगैरे ठेवायला तुमच्या घरी येऊ शकतो का? तुम्हाला आठवतंय का हे? तुम्ही रिलेट करताय का? नाहीतर मला असं वाटलं की मी काहीतरी स्पेस मधनं आलेली आहे. पण मला ते इतकं आवडायचं आणि मी 2-3 तास गाणं गायचं. आता हिला बघायला मुलगा येतोय, आता कसा असेल तो, छान असेल ना, आमचे जीजा येतात. आता बाकी मला काही माहित नाही. लग्न होणार नाही होणार, तुटणार टिकणार, मुलगा कसा, काही नाही. आणि माझी नजर असायची तिच्या घरात किती समोसे आपल्या घरी आलेले आणि ताईने कुठल्या दुकानातनं ड्रेस घेतलाय, बरोबर का चुकीचं, पण माझं हे लक्ष असायचं. ह्यालाच मी समजते. तर आपलं जे नागरिक कर्तव्य आहे हे आपण पाळलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश असाच आहे. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे, हे प्रत्येकाच्या घरात घडते. मला माहित नाही काय कारण असेल की आज ह्या विषयावर संवाद करायला आपल्याला एकामेकांच्या समोरासमोर उभा राहायला लागते. आईपेक्षा मोठी विद्यापीठ नाही आणि स्त्रीपेक्षा महान कुणी नाही, हे मी आधीपासून मानते. त्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि सगळ्यांना विनंती करते की प्लीज पहिल्यासारखं जे चाललं होतं, जे आपल्या आई आजी मावशी मामा सगळे करत होते, प्लीज माझ्या मुलांसाठी तसंच चालू द्या. जमल तितकं प्लास्टिकला कमी करा, कुटुंबात रविवारचा वेळ द्या, युट्यूबच्या रेसिपीमध्ये आईची माया येत नाही बघा. पण एखादा तास ठरवा की सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्या मुलांसोबत वेळ काढाल. त्या आजी आजोबांना वेळ द्या. ते कोपऱ्यात बसलेले, त्यांना कधीतरी विचारा. कुटुंब म्हणजे एक अनुभव आणि मी तुम्हाला सांगते, अनुभवच देश बांधतो. अनुभवाच्या बाहेर काही नसतं. मी खूप वेळा बोलते की माझ्या देशावर प्रचंड आक्रमण झाले, पण माझा देश टिकून राहिला आणि तो पायावर उभा राहिला केवळ आणि केवळ आईमुळे. माझ्या आईने कधी शिकवलं नाही की समोरच्याला जाऊन मारा, कन्वर्ट व्हा, असं करा, त्याच्याकडे इतकं आहे त्याचं खेचून घ्या. नाही, भारत राहिलाच त्यामुळे आहे कारण की त्याला सक्षम आया मिळाल्या. आणि जर या आया हल्ल्या तर मला परत भारत म्हणण्याची वेळ पण येणार नाही. कदाचित हे नावही बदललेलं असेल. हे सांगून मी सगळ्यांचा वेळ घेते. धन्यवाद.